हॅलो. हॅलो. हं, ताई, कोकण न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. हं. बोला. एकंदरीतच जे रायगडमधलं वातावरण आहे, हं, हं, जे तुम्ही काल जे मीडियासमोर जी क्लिप व्हायरल केलीत, एकंदरीत जे हं, फोटो व्हायरल केलेत, त्या संदर्भात रायगड जिल्ह्यामध्ये जे पडसाद उमटतायत हं. त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, माझं एवढंच म्हणणं आहे, की असे जर व्हिडिओ लोकप्रतिनिधींचे येत असतील, तर त्याच्यावर चौकशी तर झाली पाहिजे. एका पक्षाची एकच मागणी आहे, की चौकशी करा. आणि चौकशी म्हणजे हा बोलला, तो बोलला तशी नाही. चौकशी ही लीगल एजन्सीज कडनं झाली पाहिजे, जशी सीबीआय, अँटी करप्शन, ईडी यांच्याकडनं चौकशी झाली पाहिजे. बाकी आमचं काहीच म्हणणं नाहीये. तरी तरी आणि देखील त्याच म्हणण्याला मी ठाम आहे आणि आमचे सरचिटणीस भाई जयंत पाटील ठाम आहेत. आणि विशेष करून जो आमदार महेंद्र दळवीची क्लिप आहे त्याच्याबद्दल तर असंच झालं पाहिजे, कारण की महाराष्ट्रात सगळ्यात जास्ती गुन्हे असलेले ते आमदार आहेत. त्यांच्यावरती घरगुती हिंसाचार, अट्रॉसिटी, कॉरीची रॉयल्टीची केस, असे अनेक अनेक गुन्हे त्या ठिकाणी दाखल आहेत. मग अशा माणसावर तुम्ही हे करणार नाही का? चौकशी करणार नाही का? मागे तर माझाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला. नाव न घेता जेव्हा मी 50 खोके बोलले, तेव्हा विद्यमान आमदारांची बायको माझ्यावर धावून आली. तर हे सगळे, ही जी प्रवृत्ती आहे राजकारणात, आणि मला असं वाटतंय जनतेचे पैसे आहेत. त्याच्यामुळे एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून मी बोलतेय, की अशा लोकप्रतिनिधींची चौकशी झाली पाहिजे. तरी तरी देखील ताई, जे रायगड जिल्ह्यातलं वातावरण आहे, तुमचे हम्म, प्रतिकात्मक पुतळे जे आहेत ते जाळले हम्म, जात आहेत. हम्म, तुमच्या फोटोंना जोडेमारा आंदोलन केलं जातोय. हम्म, शिवसेनेकडून जे आंदोलन उभे केलं जात आहे, जे हम्म, तुमच्या संपूर्ण शेका पक्ष ज्या असेल, शेका पक्षाला कुठेतरी हम्म, डॅमेज करण्याचा प्रयत्न असेल, तरी हम्म, देखील ताई, एकंदरीत जर विचार केला तरी भरत गोगावले असतील, महेंद्र दळवी हम्म, असतील, यांनी यांच्यावर जे आरोप केलेत, त्यांनी हम्म. देखील गुन्ह्याची जी पार्श्वभूमी आहे ती चेक करावी अशा पद्धतीचे विधान केलेलं आहे. आणि त्यानंतर देखील हे बघा, आणखी मी लोकशाही मानणारी कार्यकर्ती आहे. लोकशाहीमध्ये कोणाला काय बोलायचा हा त्यांचा अधिकार आहे. पण माझी मागणी त्यांच्यावर नाहीच आहे. माझी मागणी मुख्यमंत्र्यांकडे आणि प्रशासनाकडे, की ह्याची चौकशी झाली पाहिजे, इन्क्वायरी. मी आज कोणावर आरोप प्रत्यारोप करतच नाहीये. मी आज चौकशीची मागणी करते. आणि आम्ही कॉमन लोक आहे बाबा. आम्हाला जे दिसतं, वाचतो, त्याच्यावरून आम्ही बोलतो. आणि मी अशा गोरगरीब जनतेचं प्रतिनिधित्व करते, की जो पिळला जातोय. त्याच्यामुळे ते काय बोलतात त्यांनी बोलावं, करावं. आज त्यांना एवढं झोमतं काय, हा पण प्रश्न आहे ना. काहीतरी केलं असेल म्हणूनच झोमतंय. नाही तर दुसरं कोणी असतं तर तो म्हटला असता, चला घ्या माझी चौकशी, करा माझी चेक अकाउंट. आता पवार साहेब नव्हते गेले ईडीच्या ऑफिसला स्वतः चालत. जे हा, मग काहीतरी कुठेतरी. आता मागच्याच बघा, त्यांचा तुम्ही चांगलाच विषय काढला मला. मागच्या वेळेस त्यांच्या बायकोला मी नाव पण नाही घेतलं. मी फक्त म्हंटले 50 खोके. आले ना धावत. त्यांचीच कशी बायको येते धावत? किधर तो कुछ डाल में काला है ना. ताई, तरी पण एकंदरीतच तुम्ही देखील रायगडच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे. एका पक्षाची मोठी हम्म, ताकद आहे रायगड हम्म, जिल्ह्यामध्ये. तरी हम्म, देखील रायगड जिल्ह्याला पालकमंत्री मिळाला नाही. आणि महायुतीमध्ये अशा पद्धतीने जे वाद आहेत, राष्ट्रवादी असेल, आणखीन हम्म, हम्म, हम्म. शिवसेना गट असेल, यांच्यामध्ये जे आहे रायगड जिल्ह्याचं कुठेतरी भवितव्य धोक्यात आहे. काय सांगाल एकंदरीत या संपूर्ण 100% मी 100% सांगते. रायगड जिल्ह्याचं हे प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण कुठलं राजकीय मायलेज घेणं नव्हतं, पण हे आहे की रायगडची जनता ही त्रासलेली आहे. करप्शन पासून त्रासलेली आहे, खड्ड्यामधल्या रस्त्यांपासून त्रासलेली आहे, राजकीय लोकांच्या मुजोरीपासून त्रासलेली आहे. तर अशा वेळी बोलणारा सर्वसामान्य गोरगरिबांचा कोणता पक्ष असेल तो फक्त आणि फक्त शेका पक्ष आहे. त्याच्यामुळे आम्हाला बोलणंच आहे त्यांच्याबद्दल, त्यांच्यासाठी. कारण की हा रायगडकरांचा प्रश्न आहे.